गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. इयत्ता 4थी विषय मराठी. त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 15वा पाठ चालू केला होता. त्याचं नाव आहे आनंदाचं झाड. की आनंदाचं झाड कोणतं आहे, तर त्या ठिकाणी लीला शिंदे यांनी हा पाठ लिहिलेला आहे की त्या घराच्या अंगणामध्ये त्यांच्या खूप सुंदर असं शेवग्याचं झाड होतं आणि या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी अशी नाजूक पालवी फुटली होती. हे झाड अतिशय जोमानं वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहर फुलला होता आणि अशा पद्धतीनं हे शेवग्याचं झाड खूपच छान अगदी बहरलं होतं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्याच्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. अशा पद्धतीनं पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस त्या ठिकाणी त्या झाडावर लोंबत होते. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहर फुलला होता आणि त्याच दिवशी त्यांच्या घरी शेजारचे काकू आले आणि म्हणाले की दारात शेवग्या किंवा दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका. घरामध्ये शेवग्याचं झाड असता कामा नये किंवा दारामध्ये कधीही शेवगा लावू नये, घरामध्ये काय होतात, भांडणं होतात, तर तुम्ही काय करा, हे झाड तोडून टाका. अशा पद्धतीचं त्या काकूंनी त्या ठिकाणी घरी सांगितलेलं आहे. आणि एवढं सुंदर असं झाड आणि तोडून टाका म्हटल्याबरोबर त्या मुलीला थोडासा रागच आला आणि ती मुलगी काय म्हणायच्या आतच तिची आई तिला म्हणाली की ती झाडच आली, सगळी सारखीच आली. उलट झाडं किती परोपकारी असतात आणि ती का बरं आपल्याला भांडणं लावतील? अरे झाडं ती झाडच आली, उलट ती किती परोपकारी आहेत आणि ती आपल्यामध्ये का भांडणं लावतील? आपण माणसंच असा विचार करतो. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घर देतात, आधार देतात आणि मी हे झाड लावलं ते हे जोपासण्यासाठी लावलेलं आहे, तोडण्यासाठी नाही. अशा पद्धतीचं त्या मुलीच्या आईनं त्या काकूंना उत्तर दिलेलं आहे. आणि चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ही मुलगी आहे, तिचं घर आहे आणि घराच्या समोरच हे सुंदर असं शेवग्याचं झाड त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर चित्रामध्ये बघितलं तर त्या झाडावर पांढऱ्या शुभ्र फुलांचे घोसच्या घोस फुले आहेत. पक्षी झाडावर बसलेले आहेत आणि हिरवेगार अशी नाजूक पालवी त्या ठिकाणी त्या झाडाला फुटलेली आहे. त्याच्यानंतर काकू म्हणाल्या, अहो लोक शेंगा तोडून नेतील. तेव्हा नाही का बांधणार तुम्ही? त्यावेळेस आई म्हणाली, नेऊ देत, नेल्या तर खाण्याचीच वस्तू आहे ते. आणि झाडांना त्या शेंगा फक्त काय आमच्यासाठीच नाही लागलेल्या. आणि जोपर्यंत झाडाला शेंगा आहेत तोपर्यंत लोकांचे लक्ष त्या ठिकाणी जाणारच आहे.